बापरे, मीराताईवर वाट बघत असेल या. दादा, ए दादा, उठ ना दादा. झोप रे अथर्व, त्रास देऊ नको, झोप. चल. हा कुंभकर्णाचा बाप आहे. काय करू आता मी? दादा रे, उठ ना प्लीज दादा. ए दादा, गप रे अथर्व, झोप. चल झोप, सकाळ व्हायला वेळ आहे, झोप. काय करू यार मी आता? दादा हेल्प, दादा दादा हेल्प. अथर्व, काय 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 झालं? छातीत दुखते. काय? सफोकेशन. एक मिनिट थांब, खिडक्या उघड. दादा दादा, मला असं वाटतं आपण टेरेसवर जाऊया. ऐक माझं मला प्राणवायू हवाय थोडासा. अरे पण एकदम काय झालं तुला? थांब, मी काकांना उठव. ए दादा, अरे तू असं कसं काय करतोयस? काय काय झालंय? अरे मी सांगतोय तुला, एवढी सिंपल आयडिया दिली की आपण टेरेस वरती तू पप्पांना बोलवायचं बोलतोय. जाऊ दे, मी जातो. थांब. एकटा जाऊ नकोस, थांब, मी येतो तुझ्यासोबत. सावकाश. चल ना दादा, आपण जॉगिंग करूया. चल ना दादा. अथर्व, एक सेकंड. अरे यावेळी कोणी जॉगिंग करता का अथर्व? अरे देवा, अथर्व आला आदित्यला घेऊन. लाईट्सच ऑन होत नाहीयेत, काय करू? तू चल खाली, चल, मला झोप येईल. दादा यार, बघ ना जरा. हिरा, अथर्व, अरे लाईट्सच ऑन नाही झाले. ती तयारी केली होती मी. अरे पण कशासाठी हे सगळं? कशासाठी? आज रात्री हा केक, हे डेकोरेशन कशासाठी असेल? और ये काउंटडाउन शुरू. 3, 2, 1. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे दादा. चल, मी जरा खाली जाऊन येतो. अरे कुठे निघालास? थांब ना तू. अगं ताई, खाली जाऊन जरा ते लाइटिंग्स वगैरे बघून येतो. क्या है, सब काम मुझे ही करने पड़ते हैं. मतलब प्लानिंग, मैनेजमेंट और ये लाइटिंग. मीरा, हा थोडासा लाईट पण पुरतोय ना आपल्याला? रोमॅन्टिक वाटत. आणि एवढी सगळी तयारी कधी केलीस तू? तुझ्याकडूनच शिकले. तूच ते सरप्राईज दिलं होतंस मला. तसंच. आवडलंय मला. थँक्यू. थँक्यू काय? म्हणजे मी तर किती वेळ थँक्यू बोललं पाहिजे? माझा बर्थडे आतापर्यंत इतका स्पेशल कोणीच केला नव्हता. आपल्या या पहिल्या गोष्टी किती गोड वाटतायत ना. नुकतीच भेट झाली, नुकतंच प्रेम व्यक्त केलं, आणि आता पुन्हा हे निमित्त. आपल्याला भेटण्यासाठी ही छोटी मोठी कारणं मिळत राहतात. आणि मी माझा प्रत्येक बर्थडे तुझ्यासोबत सेलिब्रेट करू. हा, तू सुद्धा तुझा प्रत्येक बर्थडे माझ्यासोबत सेलिब्रेट करू अशी मी देवाकडे प्रार्थना करतो. तथास्तु. ताई, ताई, फोन ठेवून गेली कुठे?
मीरा, ही रात्र कधीच संपू नये असं वाटतंय. थोडीशी थंडी आणि माझ्याजवळ तू. न बोलताही खूप काही बोलतोय ना आपण. हे टेरेस तर आपल्या दोघांचं आकाशाखालचं छोटंसं घरटं झालंय. दारं खिडक्या नसलेलं घरटं, तरी सुद्धा कुणालाही न येऊ देणार. फक्त आपल्या दोघांचं घरटं. तुझं आणि माझं. चल आपण डान्स करूया. मला नाही येत नाचता. ए, आज नाही नाही म्हणायचा. माझा बर्थडे. हे बरं आहे, म्हणजे तू असं बोलल्यावर मी गप्प. प्लीज आदित्य प्लीज 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 प्लीज. ओके ओके. म्युझिक आहे ना. इथे कुठेच नाहीये. इथे नाहीये म्हणजे टेरेसवर गेली असणार. हल्ली काय उठून सारखी टेरेसवर जाते कळत नाही. मीरा, तू मी आणि हे रेशमी दोघं स्वप्नात असल्यासारखं वाटतंय. प्रेमाची जादू, प्रेमाची धुंदी इतकी मस्त वाटते की आपण दोघे असेच हळूहळू तरंगत तरंगत दूर निघून जाऊ असं वाटतंय. पण दुसऱ्या कोणीतरी येऊन टाचणी लावण्याआधी आपण आपले आभाळात गेलेले फुगे खाली आणूया. आपण चोरून टेरेसवर आलोय, लक्षात आहे ना? त्यामुळे आपल्याला कितीही वाटलं की आपण इथेच थांबावं, असंच एकमेकांशी बोलत राहावं, तरीही खाली जावं लागणार. कारण माहितीये ना, जेव्हा जेव्हा आपण टेरेसवर येतो तेव्हा तेव्हा काहीतरी होतं.
आणि आपल्याला धावपळ करत खाली जावं लागतं. पण मी तर एन्जॉय करतोय ही धावपळ. अच्छा, पण आज ही रिस्क नको. आधी आपण केक कापूया. ओके. ताई, हे काय चाललंय सगळं? आणि तुम्ही मला न सांगता इथे काय करताय? हे केक वगैरे काय आहे? हो, आदित्यचा बर्थडे आज. तुझा बर्थडे आदित्य? आणि तुम्ही दोघं मला न सांगता सेलिब्रेट करताय परस्पर, त्याला काय अर्थ आहे? अरे आदित्य, तू सकाळपासून माझ्या सोबत होतास, एका शब्दाने तू मला बोलला नाहीस. पण ह्याचं जाऊ दे, ह्याचा स्वतःचा बर्थडे हा कसं सांगेल? तू तरी सांगायचंस ना ताई. मधुरा, तसं नाहीये. अगं ताई, मी तुला गेलो होतो खाली उठवायला, पण तू उठलीच नाहीस. किती हाका मारल्या मी तुला, तू एकदम गार झोपलेलीस. आणि ही आयडिया मीराताईची नाही आहे, ही आयडिया माझी आहे. आयडिया कुणाची असो अथर्व, मला हे आवडले नाही की तुम्ही मला न सांगता इतकं सगळं प्लॅनिंग केलं. सरळ अवॉइड केलं तुम्ही मला. अगं ताई, तू असं काय करतेस? स्वतः ढाराडूर झोपलीस आणि इथे येऊन आम्हाला ओरडतेस. आणि मी परत गेलो होतो तुला खाली बोलवायला, पण तू इथे वर आलीस. हे बघ, तू ना सारवा सारवी करू नकोस अथर्व, प्लीज. मला कळलेलं आहे, तुम्ही मला अवॉइडच करत होतात. मला माहितीये तुम्हाला अवॉइडच करायचं होतं मला. मधुरा, आता असंच भांडत राहणार आहेस की मला विश सुद्धा करणार आहेस? हो ना, म्हणजे मला पण केक खायचा आहे. ताई प्लीज. सॉरी. हॅपी बर्थडे. थँक्यू. आणि दादा, मी पण एकदम केक कापायच्या वेळेला चालू आहे. हॅपी बर्थडे टू यू. थँक्यू अथर्व. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. बाकी काही झालेलं असो, आदित्य पहिल्यांदा मलाच भरवणार केक. काय चाललंय काय यांचं? चला निघूया. हो, म्हणजे आई जागी व्हायच्या आधी दादाला आणि मला खाली गेलं पाहिजे. मला अजिबात आवडलेलं नाहीये. नाही आवडलंय मला. मधुरा, रागवलीस? हो, रागवली मी. सांगायला हवं होतंस का ताई? का असं वागलीस? खूप बदललीस तू. नाही अगं मधुरा, हे सगळं अथर्वचं प्लॅन होतं खरंच. अगं मग उठवायचंच मला. मला माहितीये मी कुंभ करण्यासारखी झोपते, पण ऍटलिस्ट उठवायचंच तरी. आणि खरं तर हे सगळं तू माझ्याशिवाय केलंय यावर माझा विश्वासच बसत नाहीये ताई. हे बघ मधुरा, मी खरंच सांगते, अथर्वने हे सगळं प्लॅन केलं होतं आणि अगदी हात धरून ओढत ओढत घेऊन गेला ग तुम्हाला. त्यात आदित्यचा बर्थडे म्हटलं, त्याला कसं नाराज करायचं म्हणून मी. ठीक आहे, जाऊ दे आता. से त्याचा बर्थडे आत्ताच सुरू झाला, तो रात्रीचं जाऊ देत, पण सकाळी आदित्यच्या बर्थडेचं सगळं प्लॅनिंग मी करणार आहे, कळलं? ओके ओके. गुड नाईट. गुड नाईट.
खूपच नाराज झाले मधुरा. पण थँक गॉड अथर्वने वाचवलं आज आम्हाला. अरे आता साफ केलं रे मी ते. आई ऐक ना, आज आदित्य दादाचा बर्थडे. मग काय हत्तीवरून साखर वाटू? बघ म्हणजे तुला परवडत असेल तर. तू फालतू जोक करू नकोस अथर्व. आई आई इथे आहे ना, आई बस नाही. काय एक झालं? मिनिट, एक मिनिट. काय? म्हणजे तू माझ्या बर्थडेला कसं मला ओवाळतेस तसं आज त्याचा बर्थडे. प्लीज प्लीज त्याला ओवाळ ना प्लीज. तू मुलगा आहेस माझा, तुला ओवाळणारच मी. त्या आधी त्याचं नाही हं मला कौतुक. अगं आई उगीच काय, तू बिचारा खूप लांब राहतो आणि त्याची आई आज जर इथं असती तर तिने सुद्धा त्याला ओवाळलंच असतं ना. तू त्याच्या आईसारखीच आहेस ना म्हणजे इथे. तू फार पुढे चाललास असं नाही वाटत आहे तुला? मला फालतू आग्रह करायचा नाही हं, अथर्व सांगून ठेवते तुला. अगं आई माझ्यासाठी ओवाळ ना प्लीज. नाही तुला काय एवढा पुळका? अगं आई चांगला आहे तो. मी नाही ओवाळणार. ए आई 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 तुला माझी शपथ. का रे शपथ घालतोस? शिबाई आता ओवाळच लागणार मला. शिबाई अरे दादा करेक्ट टाइमवर आला. ये 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 दादा ये. अरे काय झालं? ये ये बस इथे, बस हा. काय हे पण? बस आई प्लीज. काय झालं? दादा बस ना एकदम चुपचाप. आज तुझा वाढदिवस आहे ना. हा, लहान मुलांनी शांत बसायचं असतं वाढदिवसाच्या दिवशी. पण ना अथर्व, आई आईची आठवण आली मावशी. अगदी तिनेच ओवाळलं असं वाटलं. नमस्कार करतो. सुखी सुखी. वन्स अगेन हॅपी बर्थडे दादा. हा? चल 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 आपण जाऊ. आई थँक्यू सो मच. आपण नाश्ता करायला जाऊ. चल चल थांब. अरे अरे आलो मावशी. म्हणजे अरे तुला सांगतो. अरे ऐक नाश्ता माझ्यासाठी ठेवायला सांग. नाही तर परत ब्रेड खावा लागेल चहात बुडवून. आलेच मी. वा मस्त वासत आहे. शेवले गेलेत. आदित्यला आवडतात ना. मी स्वीट डिश करू त्याच्या आवडीची? अगं केली मी शेवयाची खीर. काय ग सगळं तुमच्या मनाने करून टाकता. काल रात्री पण केलं, आत्ता पण. अगं त्यात काय एवढं. ठीक आहे ना, तू जेवणासाठी कर ना काहीतरी आदित्यच्या आवडीचं चटपटीत असं बस. बरं ठीक आहे जाऊ दे. हा बर्थडे बॉय आला नाही अजून. ताई हे बघ हा आला. अगं पायलट आणि कार आधी येणार नंतर VIP गेस्ट. ते बघ आले सर. हा कसला कमाल स्मेल येतोय. खमंग एकदम. दादा सुरुवात करूया ना खायला. हॅलो हा छोलेपुरी खातोय. अगं आलो आलो. चिंगी तू अगं चिंगी तू. अरे असं काय? खूप मस्त झाले छोले. या बाकीच्यांना उरणार नाही आहेत आता. खरंच ताई मस्त झालेत छोले. बरं ऐका मी आज दुपारचा प्लॅन सांगते. आपण लंचला बाहेर जाऊयात. मस्तपैकी कुठल्या तरी रेस्टॉरंटमध्ये जाऊ आणि तिथेच पार्टी करू. ओके? अगं बाहेर कशाला उगीच खर्च. त्यापेक्षा आपण घरीच काहीतरी करूया. हे तुम्ही मस्तपैकी गेम्स प्लॅन करा. मी काहीतरी बनवते पटापट. आज आदित्यच्या आवडीचा मेन्यू. झालं सारखा आपला खर्च खर्च. अगं काय सारखा कंजूसपणा ताई. आज आदित्यचा बर्थडे आहे, संडे आहे. ऑफिस असतं तर नसतं जाता आला. पण जाऊयात ना, मस्त सगळं जुळून आलंय. मला काय वाटतंय मीरा करेक्ट बोलते. असंही आपण नेहमीच बाहेर जातो आणि किती नाही म्हटलं तरी बाहेरचं खाणं होतच. त्यापेक्षा आपण घरीच सेलिब्रेट करूया. आणि बाहेरच्या खाण्याला थोडी ना मीराच्या हातची चव आहे.
ठीक आहे मग, तुम्ही मला विचारतच नाही आहात. तुमच्या मनाप्रमाणेच करा. मी कोण आहे तुमची? मला बोलवूही नका. अरे मधुराशी बापरे